आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग. तर आता भूजलांचं बाष्पीभवन झाल्यास अ, भूजलांचं बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये विद्राव्य खनिजाचा पुरवठा जर झाला तर त्याच्यामध्ये जे विरघळलेल्या स्थितीतील जे खनिज असतात त्यांचं काय होतं, संचयन होतं. आणि मग अशा प्रकारे या भूजलांचं खनन, वहन आणि संचयन कार्य हे होत असतं. आणि मग भूजलांच्या या कार्यामुळं विलय विवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी असे लवणस्तंभ असे इत्यादी भूरूप ही तयार केली नाही, तयार होतात अशा आपल्या ह्या निसर्गामध्ये. आलं लक्षात? पुढे आहे भूजल पातळी. म्हणजे अशा प्रकारे ही इत्यादी भूरूप तयार होतात. आता आपला पुढचा मुद्दा आहे भूजल पातळी. तर भूपृष्ठाखाली तर भूजल पातळी तर भूपृष्ठाच्या खाली जे साचलेलं असतं पाणी तर त्याच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असं म्हणतात. म्हणजे मग ऋतुमान, खडकाची सच्छिद्रता, पर्जन्य प्रमाण इत्यादी सगळ्या घटकांनुसार ही भूजल पातळीमध्ये बदल सतत होत असतो. आणि मग जेव्हा पावसाळा येतो तेव्हा या भूजल पातळीमध्ये जी भूपृष्ठाजवळ असते तर उन्हाळ्यात ती खोल असते. बरोबर आहे, पावसाळ्यात पाणी वरती येतं आणि उन्हाळ्यात पाणी खाली जातं. पुढे आता त्याच्याबद्दल आता सगळ्या आपण छायाचित्र बघत आहोत. पहिलं चित्र आहे खाजण, दुसरं आहे सागरी कडा, तिसरं आहे पुळण. त्याच्या अगोदर सुद्धा आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, छायाचित्र बघितलेले. परंतु या धड्याच्या या उपक्रमात अजून जरा विस्तारीकरण. तरंग घर्षित मंच, सागरी कमान आणि वाळूचा दांडा. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता हा संपूर्णपणे सागर निर्मित भूरूप आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत आता तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हे लिहायचं आहे. ही भूरूप ओळखायची आहेत, अर्थात तुम्ही करायची आहेत. आणि त्याच्यानंतर त्याची नावं तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. बरोबर? पुढे जाऊया. आपण काय शिकलो? तर पुढील प्रश्नांची तुम्ही थोडक्यात अशी उत्तरे लिहायची. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप ही कोणती? लवणस्तंभाची निर्मिती ही कोणत्या कारणामुळे होते आणि कोठे होते? आणि सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप ही कोणती? चला तर आपल्या पुढील विभागामध्ये